नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र हादरलाय, संताप उसळलाय आणि प्रश्न एकच, अशा नराधमांना शिक्षा कधी मिळणार? पुण्याच्या नसरापूरमध्ये घडलेल्या एका चिमुकलीवरील अत्याचाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर जनता आणि आता प्रशासनाच्या दारात राजकीय संघटना. पुणे जिल्ह्यातील नसरापूर शांत आणि साधं गाव, परंतु इथे घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण समाज अस्वस्थ झालाय. घटनेनंतर गावात आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया, रस्त्यावर निषेध आणि आता प्रशासनाकडे थेट मागणी. बुधवारी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलंय. या निवेदनमध्ये एकच ठाम मागणी, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा आणि शक्य असल्यास फाशी. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, अशा गुन्ह्यांवर फक्त कारवाई नाही तर उदाहरण घालणारी शिक्षा हवी आहे. आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी भोर येथे पुण्या येथील भोर तालुक्यातील पसरापूर या गावात जी निंदनीय घटना घडली, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून शेणात जे लपवलं गेलं, त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे. पण नुसतं पसरापूरचीच घटना नाही तर काल अगदी ताजी घडलेली भातकुलीची घटना, एक गरोदर महिला सत्पावली करण्यासाठी फिरत असताना 4 विशिष्ट समुदायाच्या नराधमांनी तिची छेडखानी केली. या आधीचं भानखेड प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता हे परतवाडा अचलपूरचे प्रकरण झाले. कांडलीच्या त्या नराधमाने, तोही विशिष्ट समुदायाचाच होता, त्याने सुद्धा एका 65 वर्षीय महिलेला गाडीवर बसून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. 85 वर्षाच्या म्हाताऱ्या सुरक्षित नाही, 65 वर्षाच्या महिला सुरक्षित नाही, कोवळ्या कळ्या ज्यांनी अजून आयुष्यात जगही नाही पाहिलं अशा लहान लहान बालिका सुरक्षित नाही. म्हणजे आता महिला, मुलांनी, लेकरांनी खेळायचं सुद्धा नाही, शाळेत कसं जायचं, पालकांनी रात्रंदिवस त्यांच्यावर रखवाली करायची का, मग आपलं पोट कसं भरायचं, ह्या गोष्टीचं विशेष चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनाकडे आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त करायला आलो आहे. महिला सुरक्षित जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत देशाची प्रगतीसुद्धा नाही. बेटी बचाव बेटी पढाव म्हटल्यानं होणार नाही आहे. महिलांचा सन्मान भाषणात दिल्यानं होणार नाही आहे, आरक्षण दिल्यानं होणार नाही आहे, तर त्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे, अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करायला. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना थांबवण्याकरिता नेमकं काय करायला हवं? कायद्यात बदल, कडक अंमलबजावणी की समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं? हे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे आणि उत्तराची अपेक्षा आहे प्रशासनाकडून आणि सरकारकडून. नरसापूर प्रकरण फक्त एक घटना नाही, तो आपल्या समाजाच्या सुरक्षतेवर उभा राहिलेला प्रश्न आहे. न्याय मिळायला हवा, परंतु त्याचबरोबर अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता ठोस पावलं उचलणं तितकंच महत्वाचं आहे. शिक्षण सभापती म्हणून अमरावती महानगरपालिकेमध्ये काम बघते, पण आज आम्ही इथे आलोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना भेटायला आणि निवेदन द्यायला की एकूणच समाजामध्ये महिलांबद्दलची असुरक्षितता वाढते आहे. विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये महिलांवरचे, स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये चिमुकल्यांचे जीव पण जात आहेत. तर सर्वात महत्त्वाचं महिला सुरक्षितता वाढावी आणि लॉ अँड ऑर्डरबद्दल समाजामध्ये एक भीतीचा आधार असला पाहिजे. कारण आता मला असं वाटतं की लोकांना भीती राहिलेली नाही आहे कायद्याची, त्यामुळे गुन्हेगारी वाढते. एकूण अमरावती शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. तर एकूणच या गुन्हेगारीला आळा बसावा, महिलांना सुरक्षितता मिळावी, या संदर्भात आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहोत की कुठेतरी या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि ज्यांच्या विरोधात गुन्हे झालेले आहेत त्यांच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, हे निवेदन आम्ही इथे देण्यासाठी आलो. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील एका 3 वर्षाच्या निष्पाप बालिकेसोबत झालेल्या अमानवीय आणि हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतही समाज एकवटला आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहिला. श्री सरयू पारीण ब्राह्मण सभेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाज बांधव, महिला आणि युवक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत. हातात फलक, डोळ्यात संताप आणि मनात एकच मागणी, न्याय.
या आंदोलनादरम्यान प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. सभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, ही केवळ एका कुटुंबियांची वेदना नाही, तर संपूर्ण समाजाची जखम आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला नेहमीच सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे. रामायण आणि महाभारत सारख्या ग्रंथातही अन्यायाविरोधात लढा दिल्याचे उदाहरण आहे. अशा वेळी समाजाने गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं होय, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे. डॉक्टर सतीश तिवारी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने उपजिल्हाधिकारी मार्फत प्रशासनाला निवेदन सादर केलेत. या आंदोलनात महिला मंडळ आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मिर्जापुर पुणे में अबोध 3.5-4 वर्षीय बालिका के साथ जो घृणात्मक घटना घटी है उसके निषेध के संदर्भ में पत्र देने के लिए हम कलेक्टर ऑफिस में सब लोग जमा हुए हैं. भारत के एक नागरिक होने के नाते हम सभी लोगों का ये निवेदन है सरकार से कि हमारे देश में हर बच्चा, हर नागरिक सुरक्षित रहना चाहिए. इसकी जवाबदारी न सिर्फ नागरिक और पालकों की है, बल्कि सरकार और अथॉरिटीज की भी है. अवैध रेती माफियांचा खेळ अखेर उघड. दिवसात पोलिसांनी टाकला जबरदस्त छापा आणि एका झटक्यात उघड झालाय कोट्यावधींचा काळा धंदा. प्रश्न असा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू होती आणि कुणालाच कळलं नाही. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अनेक दिवसांपासून अवैध रेती वाहतुकीचा संशय व्यक्त केला जात होता आणि अखेर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबविली. तिवसा आणि शेघाट परिसरात एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि जे समोर आलंय ते धक्कादायक होतं. 3 ट्रक, 1 ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात अवैध रेती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 84 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. फक्त रेतीच नाही तर शेघाट परिसरातून 2 टिप्परमधील मालासोबत मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ही रेती मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच हा फक्त छोटा प्रकार नाही, तर एक मोठं नेटवर्क असण्याची शक्यता पोलीस तपासत आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अवैध धंद्यांना अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही आणि कारवाई आणखी तीव्र होणार. दिवसातील ही कारवाई फक्त सुरुवात आहे का? अवैध रेतीचा हा खेळ नेमका किती मोठा आहे आणि यामागे आणखी कोण आहेत, हे सर्व आता तपासातून समोर येणार आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, कायद्याच्या चौकटीबाहेर चालणारा कोणताही धंदा जास्त काळ लपून राहत नाही. आरोग्याच्या नावावर योजना, परंतु प्रत्यक्षात नागरिक घाणीत जगायला मजबूर. अमरावतीच्या आदिवासी नगरात अशी परिस्थिती आहे की श्वास घेणंही कठीण झालंय. नालीत सोडला जातोय हॉटेलचा कचरा आणि प्रशासन मात्र गप्प. अमरावतीच्या कॅम्प रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मधील आदिवासी नगरातून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. हॉटेलमधील उरलेले अन्न, खरकटे पदार्थ आणि कचरा थेट नालीत सोडला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रॉब्लेम म्हणजे सर यांना कॉल करून स्वतःच्या नगरसेवकाला कॉल करून ते कॉल उचलत नाही यांचा, आणि त्यांनी कॉल उचलला तरी थोडा वेळ थांबतात आणि चालले जातात. बाकीचे पण येतात, कर्मचारी येतात, थोडा वेळ थांबतात, बस करत नाही कामं. यांनीच केलंय सर, हे पूर्ण काढून दिलं. आणि ते आलेले आधी ते तिकडे टिफिन वगैरे खातात, येत नाही, काम नाही करत आहे सर. त्रास काय होतो तुम्हाला? त्रास म्हणजे दुर्गंधी किती आहे सर. आता पाहा ना, तुम्हीच पाहा ना. पडत आहे खूपच जास्त उभं नाही राहू शकत मला. त्रास आहे आम्हाला. हे मैफिल हॉटेलचं पुन्हा सांडपाणी याच्यातून एकदा दयासागरचं मैफिल हॉटेलचं पुन्हा सांडपाणी आज याच्यातून कोणीतरी येतं. या म्हणा इथं आणि उभं आमच्या राहा. एरियातून आम्हाला हे नालीच नाही पाहिजे सर. आम्हाला हे बंदच करायचे आहे, आम्हाला नकोच आहे. आले की ते काही वाटे उभं नाही राहू शकत माणूस. ठीक आहे, बोला. इथं कोणी बी या, तुम्ही आजही या. कोणी इथं जर असं जर आमच्यासारखं जर उभं राहावंच असन तर ते मी त्याला लिहून देतो. मी फक्त या म्हणा इथं उभं राहून दाखवा आणि 2 दिवस काढून दाखवा म्हणा इथं.
यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं आहे. किती वेळा दवाखान्यात निघून जा. त्या नालीचा आम्हाला खूपच त्रास आहे, कोणी लक्ष देत नाही आणि खूपच वास कालपासून असं काढून ठेवलेलं आहे, पण कोणी ते मलमाई उचलायला कोणी येत नाही. लहान लहान मुलं बिमार पडतात सारखं आणि कोणी लक्ष देत नाही ह्या वार्डाकडे. आम्ही जेवण नाही केलं. म्हणजे गरीब आहे तर कोणी म्हणजे काही पण नाल्या नोल्या काही सोडून देत, घाण पाणी असं काय ते जेवताना त्रास, एकदम घमकन घरामध्ये वास येते. नागरिकांच्या मते ही नाली 6 महिने साफ केली जात नाही आणि साफसफाई झाली तरी कचरा रस्त्यावरच टाकून दिला जातो. दरम्यान या प्रकरणी महापौरांकडे तक्रार केल्यानंतर मी स्वतः येऊन नाली साफ करू का असा बेजबाबदार उत्तर मिळाल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. खूप त्रास होत आहे. लहान लहान पोरं आमचे वास येते सारखे सारखे म्हणत आहे. कालपासून आम्ही बिमार पडलेले. कोणालाही कंप्लेंट केली, कोणी येत नाही, पाहत नाही, काही नाही. मग सांग दुर्लक्ष करत 2 दिवस राहतात. झाले जेवलो नाही आम्ही, बिमार दोन दिवस पडलो. झाले. नातीला पाठवलं बाहेर गावाला पण. हा त्यांना त्या बाहेर गावले पाठवून दिलं आम्ही शेवटी ह्या त्रासामुळे. हा पण कोणी इथं येऊन नाही पाहत, कोणाला फोन करा तर येत नाही, आम्ही येऊ का असे सरळ म्हणतात. ट्रायबल फोरमचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी नाली तत्काळ बंद करून दुसरीकडे वळवण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. येऊन उभं राहून दाखवा आणि म्हणे. आदिवासी नगरात राहणारे जे रहिवासी लोक आहे, आमची दखल कोणते प्रशासन घेत नाही आणि आमची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटते. आणि हे मैफिलची नाली आम्हाला इथे पाहिजेच नाही. आपली मुख्य मागणी काय आहे नेमकी? आमची मागणी हेच आहे की प्रशासनाला की आम्हाला मैफिलचा इकडे काहीच गलाटा पाहिजे नाही. त्याची ते लाईन वगैरे त्याने कुठंही काढावं आणि इथं आम्ही बंद केली ते नाली आणि आम्हाला इकडे पाहिजे नाही त्याची नाली. ही तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमचं आदिवासी नगरातील नागरिक काय करतील? आम्ही आंदोलन करू, उपोषण करू, उपोषणाला बसवू. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तर अमरावतीतील आदिवासी नगरातील ही परिस्थिती नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करीत आहेत. आता प्रशासन जागं होणार का की नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागणार? उभा आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये, जिथे आदिवासी एक नगर आहे आणि या नगराला नालीचा फार मोठा त्रास होत आहे. समोरच एक मैफिल हॉटेल आहे. या हॉटेलचा जेवढं काही घाण कचरा, जो काही खरकटे उष्टे अन्न असेल त्या नालीतून वाहत जाते आणि ही नाली अनेक महिन्यापासून साफ केलेली नाही. त्यामुळे या दुर्गंधीमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या नागरिकांनी सिटी न्यूजकडे तक्रारी केली आहेत आणि महापौरांचा खुद्द हा प्रभाग आहे. महापौरांना तक्रारी केली असता मी स्वतः येऊन नाल्या साफ करू का असं प्रत्युत्तर, बेजबाबदार उत्तर महापौर यांना देत असल्याच्या तक्रारीसुद्धा या महिलांनी केलेल्या आहेत. तरी या नागरिकांना दिलासा द्यावा व यांची जी समस्या आहे ती दूर करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारासुद्धा त्यांनी या प्रसंगी सिटी न्यूजवर दिलेला आहे. अमरावतीवरून मच्छिंद्र भटकर, आपण पाहत राहा सिटी न्यूज. वीज बिल भरूनही लाईट नाही आणि आता नागरिकांचा संताप शिगेला. अमरावतीत वीज प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. थेट महावितरण कार्यालयात बैठक आणि अधिकाऱ्यांना धारेवर. अमरावती शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महावितरण विभागात तातडीची बैठक घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय. शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी विविध समस्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः भूमिगत केबलच्या कामांमुळे होणारा त्रास, नवीन वीज जोडणीतील अडचणी आणि सतत खंडित होणारा वीज पुरवठा या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलाय. म्हणजे एकदा डॉक्टर सुनील देशमुख साहेब आमदार असताना त्यांनी ही योजना आणली. त्याच्या मागचा सुनील भाऊंचा उद्देशच हा होता, खासदार साहेब आपल्याकडे खासदार साहेब याची माहिती घ्या की या शहराच्या किती अजून भूमिगत केबलिंगचं किती काम करायला पाहिजे, किती झालेलं आहे आणि किती शिल्लक आहे आणि ते काम करण्यासाठी यांनी काय प्रस्तावित केलाय, कुठे निधी मागितलाय, कोणाकडे पाठपुरावा चालू आहे. एकदा पुरं शहर भूमिगत झालं की यांचे प्रॉब्लेमच संपुष्टात येतात. आमचं विद्यापीठ आम्ही 35 वर्षापूर्वी सारं खालून एक ओव्हरहेड वायर नाही आजपर्यंत कधी तिथे प्रॉब्लेम होतो. तर त्याची माहिती तुम्ही आजच्या बैठकीत खासदार साहेबांना द्यायला पाहिजे होती. हे जर महत्वाचे विषय असतात
तुम्ही एपीडीपीचं त्यांना म्हणजे त्या याचं सांगितलं नाही, तुम्ही उपकेंद्राचं त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन नाही तुमचं की याच्याकरता किती निधी लागणार आहे. शहरातले किती अर्ज पेंडिंग आहे सांगा. 172 वगैरे आहे फक्त पूर्ण सगळीकडे पूर्ण शहर मिळून. आणि किती दिवसात तुम्ही देता त्यांना. देतो. काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला आहे की शहरात 100% वीज वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. दरम्यान या तक्रारींचे त्वरित निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तर अमरावतीत वीज प्रश्नावरून सुरू असलेला हा वाद आता आंदोलनात परिवर्तित होणार का? प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अमरावती शहरात जे दिवसेंदिवस विजेच्या समस्या निर्माण होत आहेत, मग रात्री बेरात्री अपरात्री किंवा कोणी वेळेस लाईन जाणे आणि जे काही मेंटेनन्सचे कामं आहेत ते मेंटेनन्सचे कामं, छोट्या छोट्या कामासाठी लाईन बंद ठेवणे, ह्या सगळ्या बाबी आमचे विलासभाऊ इंगोले, बबलू शेखावत, मिलिंद भाऊ यांनी सगळ्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली. आणि त्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सर्व MSEBच्या अधिकाऱ्यांना केल्या गेल्या आणि त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की आम्ही हे आमच्या मर्यादेपर्यंत सहन करू, नाही तर फार मोठं इथं आंदोलन उभं करू, हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट केलं. अमरावतीत वातावरण तापलंय. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण, नागरिकांचा संताप आणि आता प्रशासनाला थेट इशारा. एकीकडे रस्त्यावर अडथळे तर दुसरीकडे सर्किट हाऊसमध्ये राजकीय बैठक. शहरात नेमकं काय चाललंय? अमरावती शहरातील बिच्छू टेकडी मस्जिद परिसर इथे मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. स्थानिक नागरिक आणि आक्रमक युवा संघटनेच्या ऑटो युनियनने मनपा प्रशासनाला निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. निवेदनानुसार पानटपऱ्या आणि जळण लाकडांचे व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसाय थाटत असल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांच्या मते या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून दररोजच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौरांनी अतिक्रमण विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत. उद्याच्या उद्या अतिक्रमण हटवा. अमरावतीत अतिक्रमणाचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचलाय. महापौरांचा अल्टिमेटम दिल्यानंतर खरंच कारवाई होणार का? आणि शहरातील या समस्यांवर राजकीय स्तरावर काय निर्णय घेतले जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमरावती शहरामध्ये बिच्छू टेकडी एक भाग आहे. त्या ठिकाणी एक छोटी मस्जिद आहे. या ठिकाणी शेख चांद या व्यक्तीने आम रस्त्यावरती अतिक्रमण करून अनेक लोकांना मानसिक त्रास देणे सुरू केलेला आहे. म्हणून आज महानगरपालिकेचे महापौर, आदरणीय महापौर तसेच आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केलेली आहे. आदरणीय महापौर साहेबांनी उद्याच्या उद्या अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागातील प्रमुख अधिकारी चावरे साहेब यांना दिले. ते उद्या महापौरांनी अतिक्रमण काढलं निश्चितच आम्ही म्हणून की अमरावती शहराला चांगले महापौर मिळालेले आहे आणि ते सर्वसामान्य जनतेचं काम करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. थँक्यू. जय भारत. आज त्यांनी अतिक्रमण काढण्याचे तुमच्या समक्ष आदेश दिले आहेत. आमच्या सगळ्यांसमक्ष, माझ्या एकट्या समक्ष नाही, तुमच्या तर आमच्या सगळ्या समक्ष आदरणीय महापौर साहेबांनी फोन करून चावरेला तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेले आहेत. इन केस ते अतिक्रमण काढलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? उद्या अतिक्रमण नाही निघालं तर येणाऱ्या 4 दिवसानंतर गोमाता, पवित्र गोमाता गोबर छिडकाव आंदोलन मी महानगरपालिकेत करणार. त्यासाठी मला कोणीही अडवू शकत नाही आणि अत्यंत अहिंसा आणि शांतीच्या मार्गानं मी स्वतः आक्रमणचे सगळे कार्य करते. पवित्र गोमाता गोबर छिडकाव आंदोलन करणार आहे. पूर टाळण्यासाठी बांधली जाणारी संरक्षण भिंत, परंतु तीच भिंत आता धोका बनतेय का? मोर्शी शहरात दमयंती नदीवर सुरू असलेल्या कामावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. नदीचं रूपांतर नाल्यात होत असल्याचा गंभीर आरोप. मोर्शी शहरातील पेठपुरा परिसरात सध्या दमयंती नदीवरील
संरक्षण भिंतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. याच पार्श्वभूमीवर भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकारातून सुमारे 9 कोटींचे पूल आणि संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले होते. सध्या या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहे. नागरिकांच्या मते ही भिंत निकृष्ट दर्जाची तयार करण्यात येत आहे. तसंच नदीपात्र सोडून बाहेर भिंत बांधणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात नदीच्या मध्यभागातच बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे नदीचा व्यास कमी होत असून नदीचं रूपांतर नाल्यासारखं होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कृषी मंत्री म्हणून श्रीमानजी अनिलजी बोंडे साहेब होते, त्यावेळेला 19ला इतका महापूर आला होता की त्या महापूर आल्यामुळे दिवसाच्या वेळेला आल्यामुळे त्यावेळेला जीवित हानी झाली नाही, परंतु प्राण्यांची हानी झाली. वित्त हानी जवळपास अर्धा पेटपुरा यामध्ये बुडाला होता आणि भोई समाजाचा मुलगा सुद्धा वाहून गेलेला होता. त्यामध्ये जर ती घटना रात्रीला झाली असती तर तेव्हा त्याच्यामध्ये 200-300 लोकांचा जीव गेला असता. आता त्यावेळेला सन्माननीय बोंडे साहेबांनी निधीची उपलब्धता केली. त्यावेळेला ज्यांचे जीव गेले होते त्यांनाही काही वाटप केले होते आणि सन्माननीय बोंडे साहेब यांनी त्यावेळेला संरक्षण भिंतीबाबत निधी उभारण्याचा संकल्प केला आणि इथे 2 मोठे पुलांचे काम केले. जवळपास 8 ते 9 लाखापर्यंत 9 करोड रुपयांचे 2 पूल या नदीमध्ये बांधण्यात आले. आणि आता इतके मोठे पूल बांधून इतका मोठा खर्च करून आज ही जी संरक्षण भिंत आहे, दाखवा, पहा तुम्ही आता ही संरक्षण भिंत बघा. या संरक्षण भिंत ही अत्यंत नदी पात्रामध्ये घेतलेली आहे. आता ही जर नदी पात्रामध्ये गेली जवळपास 100 फूट 150 फूट यांनी लोकांना प्लॉट राहण्याकरता अतिक्रमण करता दिलेले आहे. ही योग्य बाब नाही. कारण मला एक सांगा, तुम्ही हे प्लॉट पाडताय का? आता इथे माती टाकत आहे, ते काम चालू आहे, बघा आता काम चालू आहे. हे योग्य आहे का? याच्यामध्ये जर उद्याला जीवितहानी झाली, 100-200 लोक वाहून गेलेत, याला जबाबदार कोण? आणि हीच भिंत चालू असताना याच नगरपालिकेने दुसऱ्या महिन्यामध्ये खोटी MB रेकॉर्ड करून काम न होता इथे बिल काढलेले आहेत 37 लाख रुपयाचे. ही काय तुमची पद्धत आहे का? म्हणजे आम्ही का झोपून राहतो का असं? जर याला न्याय मिळाला नाही इथे तर नदीपात्रामध्ये आमरण उपोषणाचं आम्ही करूच. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. ही सुरक्षा भिंत जी आहे, ही भिंत पुलावरून हे जेव्हा बांधकाम केलं पुलाचं, तेव्हा ही भिंत जी आहे ही नळदमयंती नदी आणि नदी पात्रातच बांधलेली आहे, मध्यभागी बांधलेली आहे. नदीचं पात्र एकदम लहान झालेलं आहे आणि ही जी भिंत आहे ही भिंत जी आहे त्या भिंतीमुळे जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? त्याकरिता मी 9/4ला जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या भिंतीची तक्रार केली तर 14 तारखेला जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवले की बोंडे साहेबांच्या पत्रावर त्यांनी आदेश दिले की चौकशी करा. चौकशी न होता चौकशी तर त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे चौकशीचे ऑर्डर, पण सोबतच त्यांनी जलसंपदा यांना सुद्धा आदेशित केले होते, पण जलसंपदाचे कोणीच आले नाही तिथे संरक्षण भिंतीचे पाहायला. त्यामुळे मला जर माझ्या तक्रारीचे निवारण जर झाले नाही तर मी उपोषणाला बसणार आणि इथं जर समजा ह्या भिंतीवरून जर पाणी गेलं तर महापूर आला आणि जर जनतेची जर हानी झाली तर याला जबाबदार कोण? त्यामुळे मी उपोषणाला बसणार. माझ्या तक्रारीचं निवारण व्हायलाच पाहिजे. या प्रकरणात योग्य चौकशी आणि सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही भिंत चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे. नदी पात्रातच काम केल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतोय. आगामी काळात पूर आणखी वाढू शकतो. प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य दुरुस्ती करावी ही आमची मागणी आहे. सन 2019 मध्ये मोर्शी शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जीवितहानी न होता वित्तहानी भरपूर प्रमाणात झाली होती आणि त्यावेळेचे या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी स्वतः पाहणी करून
या नदीच्या पात्राला दोन्ही साईडनं प्रोटेक्शन वॉल करण्याचं आणि 2 पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर टेंडर प्रक्रिया होऊन हे काम सुरू झालं. काम सुरू असताना प्रशासनाचा यावर कोणताही वरद हस्त नसल्यामुळं जे भिंतीची रुंदी आहे, ऍक्च्युअल जे भिंतीची रुंदी आहे ती जे स्टार्टला जशी पाहिजे ती बरोबर आली आणि पुलाच्या नंतर त्या रुंदीचं एकदम छोट्याशा नाल्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की जर नदीचा फ्लो 10 फुटाच्या रुंदीनं जर येत असेल आणि त्याला समोर जर 4 फूट केला असेल तर ते पाणी जाईल कुठे? ते पाणी सरळ सरळ त्या वार्डामध्ये येथील पेटपुऱ्या नागरिक जे राहतात त्यांच्या त्या परिसरात घुसतील आणि काय होणार आहे त्याच्यात जीवितहानी. आणि जीवितहानी जर झाली तर शेवटी याला जबाबदार कोण? आणि इतक्या मोठ्या तक्रारी नंतरही हे काम चालूच आहे तर प्रशासन काय करते? यासाठी जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही नदी पात्रात हे आंदोलन करू आणि जोपर्यंत याचा न्याय मिळणार नाही आणि मागणी तर एकदम अति महत्वाची आहे की नदी पात्रातच भिंत आहे. आम्हाला ते हे म्हणायचंच नाही का काय केलं काय नाही. ती भिंत सरळ सरळ तुम्ही पाहिजे त्या रुंदी नदीच्या करून द्यावी एवढीच आमची विनंती आहे. तर मोर्शीतील हा वाद विकास काम की भविष्यातील धोका, आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थानिक पेटपुरा येथे जी मध्यवस्तीतून वाहणारी नदी आहे, जी नलदमयंती नदी आहे, त्या नदीवर काही दिवसाआधी सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते व त्याची डागडुजीचे व उर्वरित काम सुद्धा आता सुरू झालेले आहे. तर या कामावर या प्रभागातील किंवा या पेटपुऱ्यातील रहिवाशांचा आक्षेप असल्यामुळे ही भिंत जी आहे ज्या जागेवरून हवी होती त्या जागेवरून न घेता दुसऱ्या जागेवरून घेतल्याचा हा आरोप या पेटपुऱ्यातील वासियांनी लावलेला आहे. मनपा शाळा म्हणजे कमी दर्जा असा समज अजूनही काही जणांचा आहे, परंतु हा समज आता मोडीत निघालाय. कारण मनपा उर्दू हायस्कूलने 88% निकाल लावत दाखवून दिलाय की गुणवत्ता कुठेही कमी नाही. 12वीच्या निकालात महानगरपालिका उर्दू हायस्कूल जमील कॉलनीने उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या शाळेचा एकूण निकाल तब्बल 88% लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशानिमित्त शाळेत गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आयशा समन अब्दुल समद हिने 73% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविलाय. तसेच तहेमा अजीन अतहर अहमदने 69.33% गुणासह द्वितीय, तर जवेरिया तस्लीम अब्दुल नईम हिने 63.50% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. या प्रसंगी बोलताना शिक्षण सभापतींनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मनपा शाळा कुठेच कमी नाही हे या निकालातून स्पष्ट होत असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांचीही उपस्थिती होती आणि सर्वांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केलेत. हा निकाल मनपा शाळांच्या गुणवत्तेचा एक उत्तम नमुना ठरत आहे. मनपा उर्दू हायस्कूलचा हा निकाल एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. परिस्थिती काही असो, मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळतं. आपण ठळक बातम्या बघितल्या आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूर पुन्हा एकदा हादरलाय, कारण कळमना परिसरात घडली आहे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना. प्रेम प्रकरण, वाद आणि थेट हत्या. एका तरुणाचा जीव गेलाय. नागपूरच्या कळमना परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद जुरान मुस्तफा शेख या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतक केटरिंग व्यवसायात कार्यरत होता आणि एका मुलीसोबत त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. याच प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाला आणि तो टोकाला गेल्याने ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर कळमना पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
ही हत्या नेमकी कोणी आणि कशी केली याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कळमना परिसरात घडलेली ही धक्कादायक हत्या प्रेम प्रकरणाचा वाद इतका टोकाला जाऊ शकतो का? या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काल रात्री 10 ते 11:30 वाजता दरम्यान यातील मृतक जोरान मुस्तफा शेख वय 17 वर्ष याला त्याच्या इंस्टाग्रामवर एक कॉल आला. कॉल आल्यानंतर त्याला इंस्टाग्रामवरून कॉलवरून असं अधिक चौकशीनंतर असं कळलं की त्याला एका ठिकाणी बोलावलं. बहुतेक ते दोघे एकमेकांना ओळखतात. त्यावरून हा जो मृतक आहे जोरान हा त्या ठिकाणी गेला आणि ज्या इंस्टाग्राम आयडी वरून कॉल आला होता त्याचे आम्ही डिटेल्स काढलेले आहे. तो विधी संदर्शित बालकच आहे आणि त्याने त्या ठिकाणी घटनास्थळी वाजपेयी नगरमध्ये घटनास्थळी बोलावल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि जीवानिशी ठार मारले. बरोबर आतापर्यंत केलेल्या चौकशीत असं निष्पन्न होत आहे की हा जो मर्डर झालेला आहे हा प्रेम प्रकरणातून झालेला आहे. नांदेडमध्ये अतिक्रमण कारवाई आणि थेट रणांगण. जेसीबी चालकावर हल्ला आणि मग पोलिसांचा लाठीमार. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई की प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. नांदेड शहरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेकडनं सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत खडकपुरा ते बागी रोड परिसरात पथक पोहोचले होते. मात्र कारवाई सुरू होताच स्थानिक नागरिकांनी विरोध केला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि जमाव आक्रमक झाला. या दरम्यान काही जणांनी थेट जेसीबीवर चढून चालकाला मारहाण केली. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत चालकाचा बचाव केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून ही कारवाई नियमानुसार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता सहकार्य करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान घडलेला हा गोंधळ कायदा हातात घेणं किती धोकादायक ठरू शकतं हे पुन्हा समोर आलं आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एक छोटीशी चूक आणि 2 जीव गेलेत. सावनेर तालुक्यात घडली आहे एक हृदय पिळून टाकणारी घटना. रस्त्यावर उभा टँकर, ना लाईट ना कोणतेही चिन्ह आणि त्याच अंधारात दुचाकीची थेट धडक. पती पत्नीचा जागीच मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील महारकुंड येथे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. रात्री 7:30च्या सुमारास घडलेल्या या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख श्रावण झिंगू परतेकी व कांता श्रावण परतेकी अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही कथा आटपून सावनेरहून आपल्या गावी परतत होते. यावेळी खापा महारकुंड मार्गावर अंधारात उभा असलेल्या ट्रॅक्टर टँकरला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धक्कादायक बाब म्हणजे या टँकरवर ना लाईट होता ना कोणतेही रेडियम किंवा इशारा आणि याच निष्काळजीपणामुळे या भीषण अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही सावनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यावर वाहन उभे करताना सुरक्षा नियमांचे पालन किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका छोट्याशा निष्काळजीपणाने 2 कुटुंबियांचा आधारच हरपला आहे. महाकुंड येथे घडलेला हा अपघात एक मोठा धडा देऊन गेला आहे.
रस्त्यावर वाहन उभं करताना नियम पाळणं किती आवश्यक आहे. नागपूरमध्ये पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा उघड. गुप्त माहितीवरून पोलिसांची धाड आणि थेट लाखोंचा गांजा जप्त. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 2 मे रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत ताजबाग परिसरातील प्लॉट क्रमांक 132 येथे छापा टाकला. या कारवाई दरम्यान 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तपासादरम्यान आरोपींकडनं तब्बल 4 किलो 520 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 70,000 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा तेलंगणातून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली असून नागपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ड्रग्ज विरोधातील ही लढाई अजून संपलेली नाही, परंतु नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही. नागपूरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांची मोठी धडक कारवाई. सरकारने बंदी घातलेला गुटखा तरीही काळा बाजार सुरूच. गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी टाकला थेट छापा आणि जे समोर आलंय ते धक्कादायक आहे. नागपूर शहरात अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टाफमधील पोलीस कर्मचारी संतोष वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एका ठिकाणी शासनाने बंदी घातलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करण्यात येत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि लगेचच पथक तयार करून छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये आरोपीच्या घरातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आलाय. सुमारे 40 किलोपेक्षा जास्त माल जप्त करण्यात आला असून याची किंमत लाखोंमध्ये असल्याचं समोर आलं आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनीही सोबत घेण्यात आलाय आणि संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही अशा प्रकारे साठा आणि विक्री सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. प्रश्न एकच आहे की ही साखळी अजून किती मोठी आहे. नागपूरमध्ये झालेली ही कारवाई एक मोठा इशारा आहे. बंदी असूनही गुटखा बाजारात कसा पोहोचतोय, यामागे मोठं रॅकेट आहे का, हे प्रश्न आता तपासातून समोर येणार आहे. घराला कुलूप, कुटुंब बाहेरगावी आणि मागं राहिले ते फक्त रिकामं घर. नागपूरमध्ये चोरट्यांनी साधला अचूक डाव. घरफोडी करून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास, परंतु पोलिसांनीही लावला सापळा आणि आरोपी गजाआड. नागपूर शहरात घरफोडीचा एक प्रकार समोर आला असून चोरट्यांनी घर रिकामं असल्याचा फायदा घेत मोठी चोरी केली आहे. फिर्यादी 36 वर्षीय राकेश नरहरी भजाणे हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे 32,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढलाय. त्यानंतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत आणखी 2 साथीदारांची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या आरोपींकडनं एकूण 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. घर बंद ठेवताना सावध राहा, कारण चोरटे संधीचीच वाट पाहत असतात. परंतु पोलिसांची ही कारवाई दाखवते गुन्हेगार कितीही चतुर असले तरी शेवटी पकडलेच जातात. पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकमधील पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यांच्यासोबत राहुल शेंडे, अविनाश चंगोले, अतुल टिकले आहे, रेश्मा पोलीस अंमलदार रेश्मा हे पेट्रोलिंग करीत असताना यांना गोपनीय माहिती मिळाली की जयवंतनगर प्लॉट क्रमांक 82 श्री सुरेश घाटे यांच्या घरी एक इसम हा अवैधरित्या जे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आहे याची साठवणूक केलेली आहे. अशा गोपनीय माहितीवरून नमूद आमच्या तपास पथकाने सदर ठिकाणी योग्य लायक पंचांसह पूर्ण कायदेशीर कारवाईची पूर्तता करून रेड केली असता सदर ठिकाणी प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच सुगंधित तंबाखू
हा मोठ्या प्रमाणात मिळाला तर सदर ठिकाणी आम्ही डिटेन्शन पंचनामा तयार केला व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता ते सुद्धा तात्काळ रात्रीच आले आणि त्या अनुषंगाने जयकुमार घनश्याम गुरवानी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अजनी इथे अपक्रमांक 209/26 BNS कलम 123, 223, 274, 275 रीड विथ 59 अन्न सुरक्षा कायद्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. नमूद व्यक्तीने समोरून हा गुटखा कुठून आणलेला आहे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर त्यांच्यासोबत ही गोपनीय माहिती काढणारे पोलीस अंमलदार अतुल टिकले, राहुल शेंडे, अविनाश चंगोले आणि त्यानंतर पोलीस अंमलदार सविता वर्मा व तसेच पोलीस अंमलदार रेश्मा खान शेख इतके लोक या सदर कारवाईमध्ये होते आणि एकूण 4,89,682 रुपयाचा गुटखा सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. आपण ठळक बातम्या बघितल्या आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. वाशिममध्ये निसर्गाचा कहर, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. हळद भिजली, केळीचे झाड उन्मळून पडली आणि शेतकऱ्यांच्या हातात राहिलं ते फक्त नुकसान. रिसोड तालुक्यात नेमकं किती नुकसान झालंय? वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. विशेषतः हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेली आणि वाळत घातलेली हळद अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजली आहे. या पावसामुळे हळदीची गुणवत्ता घसरून बाजारभावावरही परिणाम होणार आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. मी भागवत अशोक देवकर, राहणार कंकरवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथला हळद उत्पादक शेतकरी असून काल आलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या हळदीचे खूप नुकसान झालेले. काढणीचा खर्च, लागवडीचा खर्च, माझ्याकडे जवळपास 3 एकर शेती हळदीची होती. 3 एकरमध्ये जवळपास आम्हाला बऱ्यापैकी उत्पादन झालं. पण काय होते माहिती आहे का, कालच्या पाण्यामुळे, अवकाळी पावसामुळे काय होतं की बाबा आता हळद पूर्णपणे उकडून चढल्यानंतर वाळत आलेली होती, बरोबर आहे. त्यानंतर मग काय झालं, रात्री पाऊस आला, अवकाळी पाऊस आला, वारे वादळ नव्हतं. आम्ही त्यावर ताडपत्री झाकली, पण ती ताडपत्री वाऱ्यामुळे उडून गेली. त्यानंतर मग काय झालं की पाऊस आला, पावसामुळे हळद ओली झाली. ओली झाल्याच्यानंतर काय झालं की बाबा आता काय होते माहिती आहे का, आता साहजिकच आहे किंवा कोरडी हळद आणि ओली झालेली हळद यामध्ये फरक असतो. काय होते माहिती आहे का, ओल्या हळदीला भाव तेवढा भेटत नाही, जवळपास 50% 40% जवळपास उत्पन्न होऊनही भाव कमी मिळतो त्याला. मग काय फायदा आहे आमचा, याकडे शासनानं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे. रिसोड शहरासह कंकरवाडी आणि आगरवाडी परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची उभी झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहे. काही दिवसातच उत्पादन सुरू होणार असताना हा पाऊस शेतकऱ्यांकरिता मोठा धक्का ठरला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. एकीकडे हवामानाचा अंदाज चुकतोय आणि दुसरीकडे शेतकरी मात्र निसर्गाच्या भरोशावर उभा आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळेल का, हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. माझं नाव धनंजय नामदेव कोल्हे. काल जो आमच्या इथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामध्ये आमच्या 1 वर्षाखाली आम्ही जी केळीची लागवड केली होती तिचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे आमचा 75% नुकसान झालेली आहे आणि जो लावलेला खर्च आहे तोही वसूल होत नाही. याकडे आम्हाला तरी वाटते शासनाने अपेक्षित आम्हाला म्हणजे पंचनामे वगैरे करून आम्हाला अपेक्षित मदत करावी. समतेचा संदेश आणि इतिहासाची जिवंत झलक.
वाशिम शहरात पाहायला मिळालं एक वेगळंच दृश्य. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेला भव्य चित्ररथ. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेला विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवला जात आहे आणि या चित्ररथाचे वाशिम शहरात भव्य स्वागत करण्यात आले. या चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पुनराकृती पुतळा साकारण्यात आला आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती देखील या चित्ररथात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. विशेष म्हणजे महात्मा फुले यांच्या लिखाणातील पुस्तक आणि पेन या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. तसंच ऐतिहासिक भिडेवाड्याची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. चित्ररथाचे शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. नगराध्यक्ष, पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा चित्ररथ वाशिम शहरातील विविध मार्गांवरनं फिरवण्यात आला आहे आणि समाजात समतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा उपक्रम समाजात जागरूकता आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाशिममध्ये पाहायला मिळालेला हा अनोखा उपक्रम समतेचा आणि समाज जागृतीचा संदेश देणारा ठरत आहे. स्वातंत्र्याला 70 वर्ष झालीत, परंतु अजूनही काही गावं अशी आहेत जिथे पाणी हा हक्क नाही तर संघर्ष आहे. बुलढाण्यातील हनवतखेड इथे पाण्यासाठी लोकांना रोज 300 फूट डोंगर चढावा लागतो. प्रश्न एकच, हे अपयश कोणाचं आणि अजून किती दिवस ही झुंज? बुलढाणा जिल्ह्यातील हनवतखेड इथलं चित्र पाहिलं की प्रश्न पडतो, आपण खरंच 21व्या शतकात आहोत का? या गावात पाण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते. टँकरने दरीत पाणी टाकलं जातं आणि मग ग्रामस्थांना तेथून तब्बल 300 फूट उंच डोंगर चढून पाणी भरावं लागतं. ही फक्त एक वेळ नाही तर रोजचीच कसरत आहे. सुमारे 500 लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत एकही कायमस्वरूपी नळ योजना पोहोचलेली नाही. 70 वर्षांनंतरही गाव टँकरवरच अवलंबून आहे. टँकर वेळेवर आला नाही तर ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटर दूर जावं लागतं फक्त पाण्यासाठी. महिला, वृद्ध, लहान मुलं सगळ्यांनाच या संघर्षाचा सामना करावा लागतोय. जंगलाच्या काठावर वसलेलं हे गाव, परंतु प्रशासनाच्या नकाशावर मात्र जणू गायबच. ग्रामस्थांचा एकच सवाल, आम्हाला पाण्यासाठी अजून किती वर्ष झगडावं लागणार? या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांनी. हनवतखेडची ही कहाणी फक्त एका गावाची नाही तर व्यवस्थेच्या अपयशाची आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे, परंतु तोच हक्क इथे अजूनही मिळालेला नाही. आता प्रश्न प्रशासनाला, यावर उपाय कधी आणि किती लवकर? रामटेकगड इतिहास, श्रद्धा आणि वारसा जपणारं ठिकाण, परंतु सध्या याच मंदिराची अवस्था पाहिली तर मन हेलावून जातं. आता मात्र या मंदिराच्या भवितव्याकरिता मोठा निर्णय होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंदिराचा कारभार ट्रस्टकडे जाणार का? नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमध्ये असलेल्या ऐतिहासिक रामटेकगड या मंदिराबाबत एक महत्वाची घडामोड समोर येत आहे. मंदिराचा प्रशासनिक आणि धार्मिक कारभार लवकरच ट्रस्ट मार्फत चालवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निर्णयामुळे रामटेक परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुमारे 1500 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं हे मंदिर सध्या दुर्लक्षांमुळे जर्जर अवस्थेत आहे. भगवान श्रीराम यांच्या गर्भगृहाची स्थिती अत्यंत खराब झाली असून सुरक्षा भिंत आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. सध्या मंदिराच्या व्यवस्थापनात सिनियर आणि ज्युनियर भोसले कुटुंबियांचा सहभाग आहे. तसंच देखरेखीसाठी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर रामटेक की केस के लिए जो राहुल बबनराव कोठेकर, हुकुमचंद बड़वाई और इनके साथियों ने, जो रामटेक के रहवासी है और जिन्होंने रामटेक में अपने अपने तरीके से इस गढ़ मंदिर जो कि पुरातत्व और जिसको ऐतिहासिक महत्व है उसके विकास के लिए आगे आकर इस केस में जो अपने तरह ओर से जो भी सहयोग किया है वो सहकार्य है.
यह गढ़ मंदिर प्राचीन होते हुए इसको ऐतिहासिक महत्व भी है। यह जो धर्मदाय अधिकारी है, इन्होंने बार बार इसे पब्लिक ट्रस्ट करके घोषित कर चुके हैं अपने निर्णय द्वारा, लेकिन जो सीनियर भोसला फैमिली और जूनियर भोसला फैमिली है, वो हर बार इसके खिलाफ अपील करके उसके विकास के आड़े आ रहे हैं। ना वो अपनी अपील चलाते हैं, ना ही आगे आकर उसके लिए कुछ करना चाहते हैं। उनका कहना है कि वो हमारी खुद की प्रॉपर्टी है, लेकिन उनके निर्णय के खिलाफ हर बार धर्मदाय अधिकारियों ने उनके अपील को खारिज करते हुए इसे पब्लिक ट्रस्ट बनाया है। इस परिस्थिति में जो राहुल कोठेकर जी और उनके साथी हैं, उन्होंने आगे आकर इनके अपील को एक जो भी इनको खींच रहे हैं उसे रुकाकर यह पब्लिक ट्रस्ट बना जाए, इस दिशा में जो अपना सहकार्य दे रहा है वो सहकार्य है। और इसके साथ साथ इन्होंने इसके लिए एक स्कीम एप्लीकेशन भी किया है जो पब्लिक ट्रस्ट एक्ट के अंतर्गत बैठता है, जिसके हिसाब से जिस मंदिर के लिए ट्रस्टी नहीं है, जिसके लिए हाईकोर्ट ने एक एसडीओ रामटेक रिसीवर अपॉइंट किए हैं जो फ़िलहाल देखरेख कर रहे हैं, लेकिन उस वजह से इस मंदिर का विकास जिस तरीके से होना चाहिए वो नहीं हो रहा है। तो इन्होंने जो स्कीम एप्लीकेशन दाखिल किया है, जिसकी वजह से इस ट्रस्ट को एक परमानेंट ट्रस्टी मिलेंगे और जिस वजह से इसका जो विकास रुका हुआ है वो सच में पूरा हो, ये सबकी आशा है। राहुल कोठेकर, हुकुमचंद बडवाईक आणि राहुल गुढरे यांनी एकत्रित येत नागपूर चॅरिटी कमिशनर कार्यालयात ट्रस्ट नोंदणीकरिता अर्ज दाखल केला आहे। बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित प्रतिवाद्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे। आता या प्रकरणी लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे आणि ट्रस्ट स्थापन झाल्यास मंदिराच्या जतन, संवर्धन आणि सुविधा विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रामटेकगड मंदिराच्या कारभारात होणारा हा संभाव्य बदल मंदिराला नवसंजीवनी देणार का, याचा निर्णय आता लवकरच होणार आहे। श्रीराम मंदिर भोसला देवस्थान रामटेक या संबंधी अनेक वर्षापासून रामटेकच्या जनतेला भ्रमित करण्यात येत होतं की राम मंदिर रामटेकची केस चालू असल्यामुळे येथील जो विकास आहे तो विकास थांबला आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची प्रोग्रेस मंदिरासंबंधी आपण करू शकत नाही। या संबंधी आम्ही कोर्टामध्ये माहिती घेतली असता आम्हाला असे माहीत पडले की या केसमध्ये मागील 10-12 वर्षामध्ये 3दा निर्णय लागलेला आहे की हा पब्लिक ट्रस्ट डिक्लेअर झाला आहे आणि भोसले, ज्युनियर भोसले आणि सिनियर भोसले यांनी या पब्लिक ट्रस्टवरती मागच्या 3 वेळा लागलेल्या निर्णयावर ऑब्जेक्शन टाकलेलं आहे। पब्लिक ट्रस्ट जर कोर्टाच्या माध्यमातून डिक्लेअर होत आहे तर त्यामध्ये सर्व जनतेने सहकार्य केले पाहिजे। तसेच भोसलेजींनी सुद्धा, सिनियर भोसला आणि ज्युनियर भोसला यांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे, ज्यामुळे ज्या भोसलेजींनी मंदिर बनवून लोकांच्या सेवेसाठी भगवान श्री रामाचे मंदिर बनवले होते, त्यांचे ते जे ध्येय आहे ते पूर्ण होईल आणि भोसलेजींचे नाव पिढी दर पिढी भविष्यामध्ये अनेको वर्ष अमर राहील। एकीकडे हा तणाव वाढत असताना दुसरीकडे शहरात राजकीय हालचालीही वेगात आहे। माजी खासदार अनंत गुढे यांनी अमरावती सर्किट हाऊस येथे कार्यकर्त्यांची बैठक घेत पक्ष संघटनेबाबत मार्गदर्शन केलंय। या बैठकीला जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अमरावती जिल्ह्याच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक आज इथं विश्रामगृहावर आयोजित केली आहे। माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांची माझी मनात मी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं सगळं अमरावती जिल्हा जरा शांत आहे, माझ्याकडे काही पदाची जबाबदारी नाही आहे, पण माझी इच्छा आहे तर सर्वांना एका ठिकाणी बोलावून आपण एखादी बैठक करावी। तर त्यांनी मला सांगितलं का तुम्ही बैठक करा आणि म्हणून आज ही बैठक या ठिकाणी होते आहे। या बैठकीचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे फक्त पक्ष बांधणी, कारण या जिल्ह्यात शिवसेना अतिशय भरगच्च प्रमाणात होती। म्हणजे आम्ही जेव्हापासून काम करायला लागलो तेव्हा सगळं काँग्रेसचं देशभरात राज्य होतं। त्याही काळात आम्ही शिवसेना फुपावली
त्याचे चांगले फायदे या ठिकाणी 3 आमदार, मी खासदार, 12-14 जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका, जवळपास 5-6 पंचायत समितीचे सभापती, असं मोठं वलय शिवसेनेचं होतं. माझा आजच्या बैठकीचा नेमका हाच उद्देश आहे का इथं पुन्हा शिवसेना उभी झाली. मला काही नको आहे, मला खूप मिळालं पक्षात. शिवसेनेचा तालुका प्रमुखापासून तर खासदारापर्यंत मला भरपूर मिळालं. पण आता जे नवीन कार्यकर्ते आहेत, नवीन कार्यकर्त्याला पुढं आणलं पाहिजे. आपण कोणालाही घाबरता कामा नये. भारतीय जनता पक्षाचं अजून केंद्रात पूर्ण खासदार नाही आहे. काँग्रेसचे 400 होते. मागच्या वर्षी अमरावती महानगरपालिकेतल्या नगरसेवकातले अर्धे झाले. पण लोक का घाबरले, का थांबले आम्हाला कळत नाही. आणि म्हणून राख आली. लोकांची भीती घाबरण्याकरता उभाटा काय राख आली आहे, ती राख झाडून नव्या जोमानं कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना काम करावं यासाठी आजची बैठक मी आयोजित केली आहे. सर्वांना ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होतील मी जातच असतो. मला ज्या ठिकाणी जोही कोणी बोलावतं त्या ठिकाणी मी आवर्जून जातो. माझं काम आहे शिवसेना वाढवण्यासाठी. आणि लोकांना काळजी वाटते का आनंद पुढे कुठं आहे, गेले का कुठं, इकडं सरकले काय, तिकडं सरकले काय. साहेब सध्या मरेपर्यंत, माझ्या जीवात जीव असेपर्यंत शिवसेनेचं जहाज जसं आहे तसं मी शिवसेनेच्या जहाजातच आहे, तिथेच राहणार. सध्या शिवसैनिकांची आमिषा आली ते तिथंच राहणार आहे. आणि त्यामुळे माझी शिवसेना ही मोठी झाली पाहिजे. माननीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार झालं पाहिजे. हा आजच्या बैठकीचा उद्देश आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हे शताब्दी वर्ष, त्या जन्मशताब्दी वर्ष. आणि या जन्मशताब्दी वर्षात या जिल्ह्याची शिवसेना, ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचं मामपूळ होतं त्या जिल्ह्यातली शिवसेनेची मरगळ माझ्यासारख्या निष्ठावान प्रामाणिक शिवसैनिकाला सहन होत नाही. तडफड होते मनाची, मनात खूप वेदना होतात. आणि त्या वेदनेपायी तडफड जी मनात आहे त्यामुळेच मी कार्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी, एक नवी दिशा देण्यासाठी सर्वांना या ठिकाणी बोलावलं आहे. हा एकमेव उद्देश आहे. मला काहीही नको, पक्षात खूप मिळालं, भरपूर झालं. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, कोणत्याही आमदार खासदारकीची अपेक्षा नाही. शिवसैनिकातील मरगळ दूर करण्याकरता आपले कोणते कसे प्रयत्न राहतील? नाही, आता असं आहे, शिवसेना खूप आंदोलन करायची. अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा आता युरियाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसचा प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये 45 दिवसानंतर गॅस मिळते आहे, सिलेंडर. काय करायचं आहे ग्रामीण भागातल्या लोकांना, कसं जगायचं, असे अनेक प्रश्न आहेत का ज्या प्रश्नांसाठी लढा देण्याची गरज आहे. एकतर्फी काम सुरू आहे, एकतर्फी, वन साईड. बाकी कोणी विरोध करणारा नाही आहे. एकतर्फी ते जे आहे तर जनतेच्या प्रश्नासाठी वाचा फोडण्यासाठी जसं शक्य होईल. माझ्या वयाच्या प्रमाणे माझं काही काम नाही आहे, पण त्या नवीन जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन उभं करावं, लोकांच्या प्रश्नासाठी जावं, लोकांकडे जावं. पूर्वी ज्या आमच्या शाखा होत्या, त्या नवीन शाखा निर्माण कराव्यात. हा सगळ्या आजच्या बैठकीचा शिवसेना म्हणजे एक आक्रमक स्वरूप म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अलीकडच्या काळात आक्रमकता अत्यंत कमी नाहीसारखी आहे. याबद्दल आपण काय सांगणार? नाही, आता अनेक प्रश्न आहेत, आम्ही मांडणी करू दे. शिवसेना आक्रमक काही प्रश्न हातात घेऊ आणि काही प्रश्न आक्रमक हातात घेऊन शिवसेनेचे आम्ही प्रयत्न करू. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लासी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ड्रायव्हरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.